कॅमेरा काढून ठेवून देतो ना भाई. चालले तू बोरिवली नॅशनल पार्कला सायकलिंगला. काकांनी डिग्री दाखवली. डिग्री डायरेक्ट 75 डिग्री चढायचं. भाई भाई थांब तर मारायला आली रे मारी सगळं झालं. बट द क्लाइंब इज वर्थ इट. पूर्ण कवड काय दिसत त्याचे मग असे दिसत होते पण गायब झाला. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू सेकंड मॉन्सून ब्लॉग. आजचा ब्लॉग तर आज आहे ट्रेकचा. आम्ही चाललो आहे देवपुरीला. माझ्यासोबत आहे शशांक आणि बाकी बिल्डिंगचे मित्र आहेत तिथे बसले. आदेश आहे माझा भाऊ आहे. 2-5 जण ते आहेत. आम्ही 2-3 जण 7 जण आहेत. माथेरानचा एक व्ह्यू पॉईंट आहे, तो ट्रेक आहे. सो काल अचानक प्लॅन झाला, म्हणजे माझा प्लॅन बराच टाईम पण चाललेला की जायचं आहे ट्रेकला कोणता तो माहिती. मग बिल्डिंगवाले सगळे ह्यांचा आदेशचे फ्रेंड्स त्यांचा प्लॅन झाला आणि शशांकला पण नव्हते का जाऊया का म्हणलं आज जाऊया. आणि आज वीकडे असं आता पकडलं आहे, विकेंड नाही आहे, रश कमी असेल. सो पुढच्या व्ह्यूला जाऊन भेटतो तुम्हाला. आपले बॅग घ्या बरं. आदेश तुझे टाईम आहे आता. किती दिवसासाठी आले समजत नाही. सगळ्यांचे एवढे बॅग आहेत ना, बाकी कुठे अजून. जरा सगळ्यांचा इंट्रो देतो बघा कोण कोण आहेत. तुझं नाव काय? याचं नाव आहे पहिल्यांदा भेटत नाही. दुर्वेश हा माहिती आहे आपल्याला. गौरव माहिती आहे, आयुष माहिती आहे, वंश माहिती आहे आणि हा आदेश माझा भाऊ. आता हा माहिती असतं सगळ्यांना. आणि असा शशांक. जे स्टेशन होतं मागे तिथून चालत चालत आम्ही आता बाहेर आलो आहे. ह्या रोडच्या ऑपोजिट त्या साईडला जायचं तर इथून दिसणार नाही. जाताना मध्ये एक डोम लेक आहे. तर ॲप्रॉक्स 2.5 hours 3 hours ट्रेक आहे. तर बघूया. पहिला इथे थांबून मस्त नाश्ता करणार. भूक लागली आहे. 7 वाजले आम्हाला इथे पोचायला. जोश कसा चढायचा? फुल आहे. पहिला जोश जरा भरूया काहीतरी. हां पेट पूजा चालू काय बघायचं. हा मेन हायवेला रोड आहे. आपल्या तिकडनं जायचं राईट. तो प्रवेशद्वार आहे ना तिकडे. फुल पौष्टिक नाश्ता आहे. याला मम्मीने दिला. दादरला चाललाय ना ट्रेकला. कुठे चाललाय तू? बोरिवली नॅशनल पार्कला सायकलिंगला. एकदम हेल्दी. सायकलिंगच्या वेळी जास्त जरा ऐकलं पाहिजे. प्रोटीन सगळे एकदम स्प्राउट्स बिउट्स दिलेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे इथे. तिकडनं बाजूलाच हा प्रवेशद्वार आहे. तिकडनं मस्त जायचं आहे. सगळे निघालेत. अरे मी पण हेच घेणार होतो. पण हा वाला माडे ना होता गावावरनं 3 घेतलेले. हा प्लास्टिकचा आहे ना एकदम भारी 100 रुपयाचा. हे रेनकोट बिनकोट काय नाही, सगळं ट्रेक क्लासेस पाहिजे साधे पातळ. हे गावी घेतलेले मी 3 मासे पडा गेलो तेव्हा. ते गाडीत राहिला तर थारमध्ये काढलाच नाही. हे एवढे भाई मोठे कोण घेऊन फिरणार ते झील व्हील. हे भारी सील बाईकवर झील पाहिजे. पण नाही पण हे पण स्कूटीवर बाईकवर स्कूटीवर मस्त आहे. चल चल काय जराच वरती आलो आहे अजून. जरासच खूप आहे अजून. प्रॉपर जो पॉईंट आहे तो वरून जाऊन दिसेल. जो थॉम लेक आहे ना, थॉम की काय नाव आहे त्याचं? थंग का ते नाव आहे लेकच्या बाजूला. तिथून तो पॉईंट प्रॉपर दिसतो. इथून प्रॉपर आता भिवपुरीचं गाव कम सिटी दिसतंय. ती पण ट्रेन चालली आहे. हां ऑडिओ चालू करतेस. लेक आली बाबा फायनली. खूप मोठी आहे रे. सो ही धॉम लेक आहे. आणि इथून तुम्हाला समजणार कुठे जायचं आहे आपल्याला. समजलं का? आहे बघ तिथे त्या साईडला कुठेतरी आहे. मध्ये पण ना क्लाउडच्या आता बघ क्लिअर झाले मध्ये दिसतंय ना ते. तोच प्लॅटू आहे मस्त. इथे जर एक हे घेऊन ठेवूया ड्रोन शॉट घेऊया काय मस्त. आले अरे दोस्त अरे भाई. तर आम्ही तर बॉईजची टीम आहे. हां पूर्ण केरळवरनं बॉईज आले आहेत. आम्हाला नाश्ता करायला तिथे भेटले. तिथे आम्ही बोललो पोहे खाऊन बघा. एक पोह्याची प्लेट मागवली, 4 मागवले नंतर परत. तर ते म्हणजे बाहेरून आलेले तर म्हटलं थोडं सजेस्ट करू. ते विचारतो ट्रेकला. ते पण येतं ते मागे येतं त्या साईडला. केरळवाले ते बोलले हो हा इथून जायचं बाजूनेच आहे हा रूट. म्हणजे लेकच्या कडे नाही पूर्ण.
आणि इथून तो जो समोर आहे तो ट्रेक तो आमचं डेस्टिनेशन आहे, तिथे पोचायचं आहे. तर असं करत पूर्ण तिथे जाणार. तुम्ही वर गेल्यावर समजणार की कुठून आलो आम्ही. हा व्ह्यू दिसणार आहे खाली. माझा रेनकोट पडला. तर बॅगचं टायमिंग माझ्याकडे आलं आहे आदेशकडून. मस्त विदाउट बॅग चालतो आदेश. सो या लेकच्या बाजूने जायचं आहे पूर्ण. समोर पण पूर्ण चादरच पकडली आहे. हां, जिथे आपण जाणार आहे धुकं आहे. तिथे समोर वॉटरफॉल पण आहे, खूप मस्त आहे, सुंदर. तिकडनंच जाणार आहे आम्ही. 2 वॉटरफॉल दिसतात, एक तो आणि एक तो अटक आहे, तो मोठा मध्ये एक आहे. पाठून ऊन आलेलं आहे, सनलाईट पण इथे फोटो मस्त येतात. आणि इथून पूर्ण पावसाचा काळोख झालेला आहे ह्या साईडला. मेन ट्रेक बोललो पुढे अजून. आता आपण फ्लॅट सरळ चालतोच आहे. समोरचा डोंगर जो आहे तिकडे तो मेन चढायचा आहे, तेव्हा ट्रेक स्टार्ट होणार बोलू शकतो आपण. आता ट्रेक आम्ही सकाळी 8 वाजता चालू केला. आम्ही जाणार तिथे, बघू किती वाजता पोहोचेपर्यंत. तर 1 वे ट्रेक करणार, रिटर्न इथे येणार नाही, माथेरानला निघणार. तो का, कारण आता जायला 3 तासाचा ट्रेक आहे मिनिमम. 3-4 लागतात जर आपण, डिपेंड्स कसं कोण थांबतं आहे. समोर पाऊस बघा कसं आहे, पूर्ण काळोख केलं आहे. तर जर आम्ही वर गेलो तर समजा 1 वाजेपर्यंत पोचलो, मग 2 तास तिथे जाणार, 2-2.5 तास. तिकडनं खाली उतरायला परत 3-3.5-4 तास पाय काळोख होणार खूप. तर तुम्ही स्टे करून वगैरे माथेरानला उतरता तर वेगळी गोष्ट आहे. सो आम्ही प्लॅन केला. इथून बरेच जण हा प्लॅन करतात, आम्ही असं नाही केलं आहे. आणि पाऊस आलेला अशा प्रकारे. हां, पाऊस आल्या पाहिजे, डेंजर. माझा हे कुठे आहे? माझं आहे, हा आदेश आहे. हे आदेश काटे लागतात वरती. काय ठेवायचं आहे? तर भाई अचानक भयानक पाऊस आला, एकदम जोरदार. सगळ्यांनी रेनकोट घालून घेतला आहे. मी घाले पण तर भिजलो, कारण की माझी ती मागे बॅग होती ना, त्याच्यामुळे घालायलाच येत नव्हतं. काय रे, भिजलास? चला चला चला. अभी मौसम है भाई, बना हुआ है, मौसम बना है अभी. तर मग अशी काय बोलवतो मी ट्रेकचं. आम्ही तिथून खाली उतरणार, कारण की तिकडनं 1 आवरवर माथेरानवरनं शेअरिंग कॅब भेटते. ती हाफ एन आवर 45 मिनिट्समध्ये नेरळ स्टेशनला पोचवते. तिकडनं डिरेक्ट मग आपल्या घरी वापसी. असं करून आम्ही प्लॅन बनवलेला आहे. आणि समोर वॉटरफॉल आहे, तो मोठा दिसतोय बघा. भाई हेच एक नंबर आहे. मी हे आणणार होतो रे, हे पॉन्चो मी गावावरनं घेतलं 100-100ला. तो लास्ट फिशिंगचा ब्लॉग बघितला, त्याच्यामध्ये आहे बघा. हे काय बोलतो? आणि माझं फुल हे ट्रान्सपरंट झालं होतं भारी. तुझे ते घोल आहे, शहीद होणार आहेस तू. यास आहे रोड, पाणी आहे. मग रोड खालून कुठून आहे? हा, पण एवढं नाही, क्रॉस होऊ शकते हे. हां, आरामात चल, एवढं क्रॉस करू शकतो. म्हणजे दिसतात ना पेबल स्टोन दिसतात खाली, तर क्रॉस होणार. काय नाही, चल चल. आम्ही पण तिथेच गारबेटला. तुम्ही एकटे जात? तुम्ही होते मित्र, पण सकाळी सगळ्यांनी डिक केला. अरे बापरे, मग तुम्ही आमच्यावर चला, एकटे नको पडू. पुढे गेले काय? अरे नाही, सकाळी होते त्यांचे ग्रुप, सकाळी त्यांनी सगळ्यांनी टांग दिली. मग हा एकटा आलाय बिचारा. मी बोला आपल्यावर चल. हां 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 हां, त्याला बोला जिद्द. हां, जिद्द, बरोबर. ट्रेक कर. आणि एकटा यायला पण खूप मोठी जिद्द लागते. तू तरी आलास. जाऊ दे, फुटू दे फोन. डोंट रिस्क गाइस, ये पानी काफी गहरा हो सकता है. ए साखळी करा नाही, साखळी पकड, हात पकड. एक पडला बाकी पडला. तो पाय पुढे जातो, स्लिपरी असेल. हमारे साथ जानलेवा टीम आहे एकदम. मला डायलॉग नाही येत रे तो. शूज मस्त ओले झाले, पायांना मसाज चालू आहे. मोबाईल चालू झाला बाबा. सुंदर पाऊस, सुंदर असा पावसामध्ये हे मस्त थोडं जुन्या पद्धतीचे फिशिंग करतायत. बहुत अच्छा है, ये नजारा बहुत अच्छा है. डिस्कवरी नेट जिओचा. जरा शतपावली करून थांबलेलो आहे. धबधबा उघडतो. हा धबधबा इकडे काय रे, सगळीकडे धबधबा करतोय. इथून वर जायचंय आता. आता कचेडी घाट लागलाय. गाडी इधर चला. अजून कुठे रे आपल्यातला? लेक पासून आलेलो आपण तिकडनं. हा, एवढंच केलं आहे तेवढं. चला चला, हाऊस द जोश. हा 2 किलो कमी करून जाणार वाटतं आज. हा, ते सर्व ठीक आहे. शूज वॉटरप्रूफ आहे, सॉक्सचं काय?
सॉक्स आपले कॉटनचे भिजले आतमध्ये. गव्हर्नमेंट एकदम. भाई भाई थांब तर मारायला आली रे. मारी हम इधर गई. देखा आपने लापरवाही का नतीजा. आधी मारायला नाही आली ती उतरायला गेली खाली. काय माहिती ती बघते बघ कशी. जरा थांबा जरा चिली या. वो लोगों ने जाल बिछा के रखी. एका पाकिटमध्ये एवढं पाणी बनवायचं. हां 2 लिटर लाईन लाव मित्रांनो सगळ्यांना की पाणी टाकून सबको मिळेल. सगळं जमलं. लाईन लाव डायरेक्ट एनर्जी घेते. टेस्ट करके बताइए. ॲक्च्युली 2 पॅकेट पाहिजे. एक पॅकेट ना जाणवतच नाही. म्हणून तुला बोलते मी ते काय निम बनवायचे तुमच्यासाठी. हा भाई साहब कुठे आहे तो डोंगर. हा पोचणार ना आज. अब तो पहिली मंजिल आहे. तो डोंगर आहे. हा 9:30 झाले ना. 9:30 10:30 11:30 2 तास लागणार आरामात. 500 रुपये. घेऊन जायची वरती. पता बोल. भारी आहे ना बावडी. हो भाई कुठे आहे बघ कोपऱ्यात छोटीशी. हा ना हा वाला बघ. हाच प्लॅटो आहे पूर्ण ना तो. कवर्ड आहे पूर्ण फॉगमध्ये. वन मोर आर गाईस. आणि आम्ही पोचणार. आमच्याकडे टूर गाईड आहेत ज्याने आधी ट्रेक केलं आहे समरमध्ये. आमचा तर फर्स्ट टाईम आहे. अशा प्रकारे जरा बाबा क्लायमेट क्लिअर झालं आहे. थोडं सनी आणि सनलाईट प्रॉपर आहे. हां वैसे वी फास्ट करते भाई फास्ट करतो ना. ये ट्रेक में है और वी फास्ट कर रहा है. इधर रेंज नाही हम लोग को. थांब ते गाईड करतात. तुमचं गाव लागेल एकदम फुल ना चढायचं आहे ना. फुल काकानी फुल दाखवलाय. चला असं चढाय असं. चला थँक्यू धन्यवाद. काकांनी डिग्री दाखवली. डिग्री डायरेक्ट 75 डिग्री चढायचं. तेव्हा खाली आहे ना एवढा हाक मारा. इथे काय तुम्ही मॅन वर्सेस वाईल्ड बनणार तुम्ही. ओ ताई आता हा इथे बनत गारबेटला जायला कुठून. पण भारी आहे ना आपल्याला. माणसं तर भेटत गेली सांगत तरी गेली. हां म्हणजे गाव आहे ना. हा याच्यानंतर गाव नाही. हा एक गाव आहे मध्ये लागणार. ते खाली बोलले ना एक गाव आहे. त्या गावाचं नाव काय. जागराची वाडी. काय सागवन नाही रे. सागाची वाडी. सागाची वाडी. निंबू पाणी ब्रेक. हा पाहिजे एक्सप्रेशन बघितलं काय. घर तुमचं खूप कमाल आहे हो. मातीच आहे पूर्ण आणि शेण सारवलं आहे पाहिजे. हे बांबूमध्ये माती लावली आहे. हा कारवेमध्ये माती लावली बांबू सारखंच. सुंदर सुंदर. ना हे दे रे चॉकलेट दे. कोणाकडे आपली पिशवी. गौरव आम त्याला पण देतो एक ॲडव्हान्स. त्यांना बिचाऱ्यांना नाही इथे भेटत. खूप कमी भेटत ना. हे घे ये लवकर. तुझं नाव काय. तुझं नाव काय काय. चारुच काय. ठीक आहे गोड आहे नाव. मला समजलं नाही पण सगळ्यांनी वाटून खावा. आई ग मच्छर भाई. भाई खतरनाक होते मच्छर आहे. नको आम्ही चॉकलेट दिलं आम्हाला. आता काकडी असते पण नको रे. आपण पेरू मस्त आहे. हे छान आणलं त्यांनी. हे तुम्ही कवर कुठून आणलात. आणलंय पप्पानी. पप्पा स्मार्ट आहे तुझे. चालतच जायचं ना. त्यांची मुलं जी आहे ती खाली कुठे शाळेत जातात. नेरळच्या साईडला शाळा आहे. माथेरानच्या साईडला. माथेरानच्या रस्त्यात बोर्डिंग सारखंच आहे. तिकडेच ठेवायला लागतं. तिथेच ते राहतात. आणि येतात कधी होते म्हणजे मे मध्ये. महिनाभर 15-20 दिवस तिथेच असतात. नंतर सुट्टीमध्ये इथे यायचं. कसं वाटतंय. आवडेल जायला. नाही पेरू वगैरे का आपण हा काढला तो. तरी भारी आहे ना काम. बोर्डिंग सारखंच आहे. मजा वाटते आपल्याला ती. त्यांच्यासाठी ती खरी रिअल लाईफ आहे. आपण ती कधीतरी आलो मग आपल्यासाठी मजा वाटते ना. बाबू घरची आठवण येते की नाही शाळेत. घरची आठवण येते. तू काय करतोय नक्की पण. अरे ते शेण सावरलंय. सावरतोयस तू. शेण सावरतोय. सारवलंय म्हणजे कसं दाखव. सारव आणि शेण सावर. अरे शेण सावरतोय तोच बोलतो. काय गार्निशिंग केली आहेस सुंदर. चला सगळ्यांना एक एक घास येईल मला वाटतं. फोड येणार नाही.
1 2 3 4 5 6 दिसत आहे आणि 1 2 3 4 5 6 7 आहे 8 आहे. अजून एक घे ना पेरू. वाव खूप भारी आहे रे. आम्ही बोल पेरू इथले आहेत हां की तुम्ही आणतात बाजारातून विकत आणतातच म्हटलं. इथले गावठी असं वाटत नाही. छान घर आहे तुमचं काकू. घर छान आहे. हिरवं निसर्ग आणि हिरवं घर. तर आम्ही ते मस्त लिंबू पाणी पियालो. काकडी पेरू असं सगळं खाल्लं आणि इथून पाऊण तास 1 तास फटफट जाऊया वरती. वरचा मस्त व्ह्यू भेटला पाहिजे एकदम छान प्लीजिंग. काय मग आहे ना जोश. बस बस त्याची फक्त मध्ये मध्ये जीभ बाहेर येते जरा दमल्यावर. चादर झाली आहे बघ काळी अशी पूर्ण ढगाची. इथे उजेड आहे. नेक्स्ट लेवल आहे भाई क्लाइन. झिगझॅग झिगझॅग. त्याच्या पलीकडून आलो आहे आम्ही त्या थॉम लेकच्या. तर दिसत नसेल ह्याच्यामध्ये प्रॉपर. काय वाटतं छोट्या हे पडलं रे. तो असं झालाय असा असं करतोय वाकून. दुःखाच्या चादरमध्ये आपण चाललोय आतमध्ये. हां एंट्री करतो पण इथपर्यंत आल्या आता असं. जमतंय ना रे. हां काय झालं मागचं बघ. तो मान मागे टाकेल. ते चढायचं. हा डोंगर एवढा. हा का समोरचा डोंगर दिसतोय. हा काय हा त्यातला एक आहे तो फर्स्ट टाइम आहे ट्रेकर. त्याला डिरेक्ट ॲडव्हान्सवर आणला आम्ही. नॉर्मल दिलंच नाही. नेक्स्ट लेवल ट्रेक आहे. खूप खतरनाक आहे. कुठून आलो ते सुद्धा दिसत नाही आपल्याला ना रे. खाली तिकडनं कुठून तरी जोराचा पाऊस आलेला आहे. ओ भाई साहब चलो लेट्स गो बॉयज. पोचतोय लवकर आपण. काका कुठे गेले आपल्यावर होते ते तेव्हा वर चढतात तिथे. क्लायमेट खूप मस्त आहे. थोडं वर क्लिअर झालं पाहिजे वर जायला. मग तुम्हाला मग क्रेझी शॉट्स दाखवू शकतो तिकडचे. इथले बिचारे 2 जण आदेशचे फ्रेंड्स कारनारला जाणार होते. कारनाळा बर्ड सँच्युरी आहे ना पनवेला तिथे. त्यांना बोललो आम्ही इथे जाणार होतो. तर म्हटलं इथे प्लॅन करूया चला इथेच. तर हा बिचारा खूप दमला आहे. हां मागचा पण दमला आहे तो पण. हां जातो खाली. अरे चल ये थोडंसं ये नको एवढं. बट द क्लाइंब इज वर्थ इट. एवढं तर आहे. रॅपिडो मागवली आहे. चालेल ये तू. बस गाईस एवढंच आहे. ते लास्ट आहे. काका थांबले तिथे. तो प्लॅट्यू आहे. गार्बेट प्लॅट्यू पहिला येतो नंतर गार्बेट पॉईंट इथे येतो. आला भाई शेवटचं मग आलाय भाई. उप करत चढत. फायनली गाईस आणि गाईस पण आहे तिथे. गाईस 2 गाईस. भाई कसे आले लोक इथे. खतरनाक. पूर्ण चादरमध्ये आपण ढगाच्या फॉगच्या चादरमध्ये आपण पूर्ण. आला मजा आली. हां एक नवीन एक्सपिरियन्स. नवीन मित्र नवीन जागा आणि नवीन 2025. थँक्यू. आता दिसणार गार्बेट पॉईंट. कळलं बघ काही आता गार्बेट पॉईंट समोर आहे ना. आणि हा प्लॅट्यू हा इथे एंड होतो. टाइमलेस लावला पाहिजे तो. बघा गार्बेट पॉईंटचा टॉप ना तो. आता क्लिअर झालं बघ पूर्ण.
अच्छा दिसत नाही इथे माथेरान आहे लेफ्टला. ओके मस्त मामांना 2 मॅगी सांगितली आहे बघा बनवली. थँक्यू मा. वा वा वा. इथे येऊन खायची फक्त मॅगीची म्हणून आता घरी कधी खात नाही मी मॅगी. त्या लेककडून मी आलो आहे तिकडनं पूर्ण असं ते क्लाइंब करत आम्ही फायनली पोचलेलो आहे. वा 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 वा. तो समोर जो आहे तो पॉईंट आहे गारबेट प्लॅटू आहे. हा पूर्ण फ्लॅट आहे तो पॉईंट आहे वरती. त्याच्या मागे माथेरान आहे तिथे. इथनं जाताना आम्ही आता तसं जाणार पाठी. ते काका होते स्टॉल लावतात इथे. सॅटर्डे विकेंडचा जास्त गर्दी असते. आता वीकडेला आम्ही गमते कोण नाही एवढं. वीकडेला याचा हा बेनिफिट खूप मोठा आहे. खूप सुंदर आहे. पण आता ट्रेन दिसते रे. ती दिसली समोर. वही ट्रॅक दिसलं का ट्रेन. ही ट्रेन ही ट्रेन आहे. हे समोर व्ह्यू पुरी आम तिकडनं आपण इथे आलो आहे. तो हा लेकच्या इथून ना. माथेरान साईड आहे. कसले धबधबे झरे फूट सुटलेत बघ. मजा आली ट्रेकसाठी. ट्रेक करायला पण आणि लोकेशनला येऊन किती 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 सारे झरे आहेत बघ. ड्रोन शॉट घ्यायलाच भेटणार नाही. आणि खूप वारा आणि खूप पाऊस आहे कंटिन्यू. आणि पाऊस समजतो समोरून आता येतो आहे. तो पाऊस भरला आहे आणि तिथे पडतो आहे खाली पाऊस. कधी येऊ शकतो. सो जर चान्स भेटला तर तुम्हाला मस्त शॉट घेऊ. फायनली कुठे गेला भावा. एक पॉईंट झाला आहे. आता दुसऱ्या पॉईंटकडे चालत चाललो कारण तिकडनंच जायला लागणार घरी. तर तो पॉईंट आम्हाला करावाच लागणार आहे. तर इथून आम्ही आता जाणार गारबेटचा पॉईंटकडे. हे प्लॅटू जसं मगाशी बोललो खूप सुंदर एक्सप्लोअर केलं. खूप मस्त पॉईंट आहे यार. एवढं अमेझिंग होतं. मजा आली की नाही डोरेमॉन. सुंदर मजा आली खूप सुंदर. ड्रोन शॉट अनफॉर्च्युनेटली घ्यायला नाही भेटलं कारण की खूप विंड आहे. समोर राहू शकत नाही आहे कारण की एवढं विंड आहे आणि लगेच क्विक पाऊस येऊ शकतो. तर रिस्क नको. मग आम्ही फक्त इथून आता पुढे जातो. माथेरानला तिथं तो टॅक्सी भेटतं नेरळ साईडला. कोणता नाका बोलत काका तुम्ही मागाशी. कस्तुरी नाका. दस्तुरी हा कस्तुरी नाही दस्तुरी नाका. मी काल बघितलेलं जेव्हा देखील करताना. तर कस्तुरी नाकावरनं ती नेरळला आम्हाला जायला टॅक्सी मिळणार शेअरिंगला. किती रुपये काका शेअरिंग असते. आणि 100 आय गेस काहीतरी शेअरिंग घेतात. काकांचा मी नंबर देईन तुम्हाला जर ते ट्रेक काय करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन. ते इथलेच आहेत. आणि ते बोललेत करून तुम्ही नोव्हेंबरला बाईकने सुद्धा इथे येऊ शकता. बाईक इथपर्यंत येते तिकडनं नेरळवरनं. तर आम्ही नक्की हा प्लॅन करणार आहे. बाईक घेऊन केस आपली जिक्सीला घेऊन इथे येणार. मस्त कॅम्पिंग करायची. तेव्हा एवढा वारा नसणार आणि एवढा रिस्पेक्ट नसतो त्याचा वाऱ्यानं बघा. लेट्स गो. स्टार्टेड द ट्रेक अँड परत पुढच्या वेकडे जातो आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. टिल नाव कीप वॉचिंग. तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायला मजा येईल एंडपर्यंत. आणि डू सबस्क्राईब इफ यू हॅवंट सबस्क्राईब इट. लाईक करा, कॉमेंट्स करा भरपूर जे तुम्हाला काय फनी वाटते ते. आता मी पॉईंटकडे चाललो आहे. ॲल्टिट्यूड पाऊस लागतोय अंगाला. पाऊस अंगाला लागतोय पूर्ण. एवढा वारा आहे.
फायनली पोचलो फायनली पोचलोय. आम्ही आता इथून जाणार त्या नाक्यावर ज्या जिथला टॅक्सी भेटतात शेअरिंगमध्ये. गाडी आणण्याचा मेन उद्देश मग तुम्हाला बोललो नव्हता, कारण की गाडी जर आणली असती इथून हे पूर्ण ह्या पॉईंटवरनं गार्बेट फ्लॅट पूर्ण दिसत नाही, तिकडनं परत 3 तास 3.5 तास खाली व्ह्यूपुरी असं जावं लागलं असतं. तर हा ट्रेक इझी आहे आणि बेस्ट आहे. बोट करायला कोणच नाही करत. बोलतो ना कोण अल्टिमेट लेवल जर एकदम ॲडव्हेंचरस करायचं तर गर्दी, पण हा बेस्ट आहे. इथून पण आता 1 तास लागणार त्या कॅबच्या स्टेशनकडे जायला. तिथून शेअरिंग भेटतात, सो तिकडनं नेरळला ते लोक ड्रॉप करतात. सो ऑल दो इट वॉज व्हेरी गुड एक्सपिरियन्स. मजा गेली. आणि हा काय रे हे ऊन लागते तुला, काय रे पाणी पडते भाई. इसको जो चष्मा ऍक्टिंग करायला लागेल ती आंधळा झाला ना. बस सो आता इथून जाऊ, थोडं शूट करीन मी माथेरान जाईपर्यंत. तर ब्लॉग सेंड करीन. आय होप यू लव द ब्लॉग. लाईक करायला असाल तर. आणि ते आले की सर शेतकऱ्याच्यामध्ये कामात भेटला नाही. आता पुढचे ब्लॉग आणि हे पूर्ण कवर्ड आहे, पूर्ण कवर्ड आहे. काय दिसत त्याचे मग असे दिसत होते पण गायब करणार. चला शशांक भाऊ, चला पटापट. आदेश शिकलाय रे, त्याला आदेश शिकलाय. गावीरान काहीतरी फायदा आला. आपण पण पकडलेली मालवणला. गणपती बाप्पा चला लवकरच येतील आज. एकदम मला तर वाटतं कुठे तर केरळ बिरळ कोकणाच्या आतमध्ये असतो ना, पण एकदम कुठे जंगलात आलोय. बाहेर पडताना आधी वेगळा होता, चढताना पूर्ण वेगळा व्ह्यू होता, पूर्ण ओपन साईडने. आता पूर्ण कवर्ड आहे निघताना प्रॉपर. आणि पूर्ण ही चिऱ्याची खाण आहे. सगळे आपल्या गावी कसे चिरे असतात. इथून तो आम्ही माथेरानमध्ये आलो गाईस. इथून माथेरान रेल्वे स्टेशन 2.5 किलोमीटर आहे. बाजारपेठ 2.5. सगळं राईटला लेफ्टला बाहेर जाण्यासाठी लेफ्ट जायचं इथून. मग इथून डिरेक्ट शेअरिंग असतात ना ते. मग नेरळ कोणती पाहिजे बोलची वॅगन पोर्शे मर्सिडीज.